दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार डी.के. वळसे पाटील, सिनियर रिपोर्टर म्हणून जिल्ह्यात राज्यात ख्याती आहे. त्यांना दैनिक सकाळचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा जो पुरस्कार आहे, वरुणराज भिडे आश्वासक पुरस्कार मिळाला. त्याबद्दल आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने अभिनंदन करतो. तर वरुणराज भिडे हे सकाळमध्ये गेले अनेक वर्ष काम करत होते. ते आता स्वर्गीय आहे, पण त्यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार फार मानाचा मानला जातो आणि सकाळच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार तेवढाच तोला मोलाचा आहे. तर याबाबत पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्याला काय वाटतंय? स्वर्गीय वरुणराज भिडे हे मूळ राजगुरुनगरचे आणि 1982 मध्ये जेव्हा मला सकाळमध्ये नियुक्ती झाली आणि कार्यालयात गेलो तेव्हा कळलं की वरुणराज भिडे हे राजगुरुनगरचे आहे, माझ्या शेजारच्या तालुक्यात आहे. पहिला मनस्वी आनंद झाला. राजकीय बातम्या कशा पद्धतीने लेखन अपेक्षित आहे याबाबत त्यांचा दांडगा अभ्यास होता. राज्यातली राजकीय घराणी असतील किंवा विधिमंडळ समालोचन असेल याबाबत ते सतत आम्हाला मार्गदर्शन करत होते. विशेष म्हणजे मला आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. विशेषतः राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हा पर्यावरण क्षेत्रामध्ये काम केलं त्याबद्दल मिळालेला आहे. तंटामुक्त अभियान योजना राबवली आणि सकाळमध्ये लेखन केलं त्याचाही पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. आदर्श गाव योजनेचाही एक गाव दत्तक घेतलं होतं, त्याचाही राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. पण ह्या पुरस्कारामध्ये वेगळं आहे का मी ज्या पत्रकारितेत काम करतो आणि जे माझे राजकीय लेखन कसं करावं याचे गुरु आहेत, ज्यांचा सहवास लाभला, ते वरुणराज भिडे यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण मी समजतो. कारण त्यांचा मला सतत संपर्क होता आणि पाठबळ होतं आणि ह्या भागात आल्यानंतर ते सतत माझ्या संपर्कात होते आणि त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे. निश्चितच मला त्याचा सार्थ अभिमान आहे. गेली 42 वर्ष म्हणजे 1982 साली तुम्ही सकाळमध्ये जॉईन झाला बातमीदार म्हणून. त्यावेळेस खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर किंवा काही पारनेरचा भाग तुम्ही बातमीदार म्हणून काम केलं. तर त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये काय फरक वाटतो? आता घरबसल्या पत्रकारिता करू शकतो आपण. दिल्लीत काय घडलं हे नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. त्यावेळेची परिस्थिती फार वेगळी होती. त्यावेळेस घटनास्थळीच जावं लागत होतं आणि घटनास्थळी गेल्यानंतर ती बातमी कलेक्शन करणं आणि ती पुन्हा पाठवणं फार अवघड होतं. एक तर टेलिग्राम, फोनवर गेलं तर 2-2 तास फोन लागत नव्हते. अतिशय महत्त्वाच्या म्हणजे दरोडा असेल किंवा एखादी राजकीय सभा असेल, तातडीच्या बातम्या ज्या उद्या येणं अपेक्षित आहे त्या बातम्या संकलित करणं आणि त्या घेऊन जाणं हा एकमेव पर्याय होता. आणि त्यावेळी एसटींच्या सुविधा फारशा नव्हत्या. 2-2 तासांनी एसटी मिळत नव्हती आणि मिळाली तरी ती वेळेवर जाईल याची गॅरंटी नव्हती. फोटोच्या बाबतीत हे फार अवघड परिस्थिती होती. फोटो क्लिक कॅमेऱ्याने इथं काढणं आणि तो व्यवस्थित डेव्हलप करूनही मिळत नव्हता. मग तो सकाळच्या लॅबमध्ये घेऊन जायचं. बऱ्याच वेळा फोटो काढत असताना कोणाचे डोळे झाकलेले असायचे, असे प्रॉब्लेम यायचे. त्यामुळे आम्ही अनेक फोटो काढायचे एका कार्यक्रमाचे 7-8. मग त्यातला एखादा फोटो चांगला असून तो निवडला जायचा. आणि त्या काळात ती पत्रकारिता फार अवघड होती कारण संपर्काच्या कसलंही माध्यम नव्हतं. आज मात्र त्या सगळ्या सुविधा जागेवर आहेत. इंडोनेशियात काय झालं ते आमचा मनसरचा बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून तयार करून पाठवू शकतो. त्यावेळेस मात्र तशी अजिबात परिस्थिती, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आमच्यासारख्यांनी काम केलं. बऱ्याच वेळा बातमी दिल्यानंतर 10-11 वाजता शिवाजीनगरला आल्यानंतर त्या बस स्थानकावर आम्हाला 2-2 तास मुक्काम थांबावं लागलं. एकदा तर असे अनेक प्रसंग झाले का 10ची शेवटची ह्या भागातली पुणे जुन्नर गाडी गेल्यानंतर पहाटे 3 वाजता पुणे मारेगाव गाडी किंवा सकाळची गाडी जी वृत्तपत्र वाहणारी गाडी होती त्या गाडीतून आम्हाला प्रवास करावा लागला. आणि त्या काळात खरंच अवघडरित्या काम केलं ना. 4 दशकं झालेली आहेत. त्याच वृत्तपत्रात मी काम करतोय हे मला आनंददायी आहे. 1982 ते 1900 आता साधारण 2024 चालू आहे. जो उत्साह आहे साधारण 1982 पासून आपण काम करताय. म्हणजे थोडक्यात तारने बातमी पाठवायची पोस्टाद्वारे, नंतर फॅक्स आला, नंतर इंटरनेट आलं आणि आता फार जग जवळ आले. मग त्याच्यामध्ये आताच्या याच्यात नेमकं काय फरक वाटतो? त्यावेळेस फार अवघड होतं, पण त्या काळातला जो उत्साह होता तो आजही आमच्या सारख्यांमध्ये काही बातमीदारांमध्ये आहे. त्याला 2 कारणं आहेत की पहिल्यापासून आमचं होतं किमान त्या काळात जर पाहिले जुन्या काळातले सकाळचे अंक म्हणजे 82-90च्या काळामधले
किंवा 2000ला नेटवर्क स्ट्रॉंग झालं, मोबाईलचा शोध 2000ला. त्याच्यापूर्वी जर पाहिलं तर खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेरचा माझाकडे काही भाग होता. मला सांगायला आनंद वाटेल तेव्हा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं होतं. आणि त्यावेळी त्यांच्या गावामध्ये एका साप्ताहिकाचं प्रकाशन करायचं होतं. त्यांनी सर्च केलं. मला आणि राजगुरूचे नंदकुमार कोरे आमच्या दोघांना बोलवलं आणि आमच्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. अण्णा अध्यक्ष होते, त्यांनी सुद्धा आमच्या कामगिरीचं कौतुक केलं. त्यावेळेस सकाळची एकच आवृत्ती होती सुरुवातीच्या काळात, नंतर आमची नगर आवृत्ती सुरू झाली. पण शक्यतो पुण्याहूनच हे सगळे अंक वितरित केले जात होते. आणि ते करत असताना अनेक प्रसंग डोळ्यासमोर आहेत. दरोडा पडला तर दरोड्याच्या वेळेस सुद्धा आम्ही त्या घटनास्थळी जायचं, जखमी झालेल्यांशी बोलायचं, घरातल्या कुटुंबियांशी बोलायचं आणि त्यांचा आखे देखे हाल घेऊन पुन्हा सकाळमध्ये जायचं. मग सकाळमध्ये बसल्यानंतर ती बातमी द्यायची आणि दुसऱ्या दिवशी ती प्रसिद्ध व्हायची. एक तर किस्सा असा झाला की दरोड्याची इतकी हुबेहूब बातमी दिली, त्यांचा डायलॉग वगैरे. आणि कोळेकर नावाचे एक फार विनोदी बातमीदार होते, राज्यातली मिटिंग सुरू होती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, नुकताच 2 दिवसापूर्वी दरोड्यातली बातमी होती, मनसरच्या जवळच एक दरोडा होता आणि मोठी बातमी लागली होती. तेव्हा त्यांनी सहज विनोदाने विचारलं, अरे DK तुम्ही असता का त्यांच्याबरोबर, एवढं मुद्देसूद कसं काय लिहिता? विनोदाचा भाग सोडून द्या, पण बातमीदारांनी बातमीचं संकलन करताना लाईव्ह केलं पाहिजे. ऐकू बातम्या देऊ नयेत. थेट जर संवाद साधला तर आपल्याला नेमकेपणाने येतो. किंवा दुष्काळाच्या बातम्या होत्या, त्या काळामध्ये टँकर असतील, रोजगार हमी योजनेची कामं असतील, कधी कधी त्यांना जी सुकडी दिली जायची तीचा दर्जा व्यवस्थित नसायचा, किंवा रोजगार हमीचं काम केलं तर त्याच्या वेळेवर पगार होत नव्हते. अशा बातम्या त्या काळामध्ये होत्या. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर किंवा शेती करपली, पावसाअभावी हे होतं. आता बातम्याचंही स्वरूप बदललेलं आहे आणि कामाचंही स्वरूप बदललेलं आहे. बघा, समजा घटनास्थळी गेल्यावर वेगळी माहिती मिळते आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर वेगळी माहिती मिळते. समजा दरोडा असेल, खून असेल किंवा इतर घटना. पण बराच वेळा बातमीदार पोलीस स्टेशनच्या फिर्यादीवरच अवलंबून असतो. तर तसं न करता म्हणजे बातमीदारांना काय आवाहन करू शकता याबाबत? बातमीदारांनी कुठेही मोठी घटना घडली तर डायरेक्ट जायचं. मनसरमधलंच सांगतो मी, लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर दरोडा पडला होता आणि त्यावेळेस उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मगर होते आणि त्यांनी तर नोंद केली होती, फक्त एक 8-10 लाखाचीच कॅश गेलेली आहे असा त्यांचा दावा होता. FIR तयार झाली होती. आणि ज्यावेळेस मला विचारलं तर काय केलं, तर मला साहेब 1 कोटीच्या पेक्षा अधिक मोठी चोरी आहे, त्यातले दागिने आहेत, हे आहे, आमच्याकडे जो तपशील आहे तो करेक्ट आहे. कारण त्या बँकेतले 2 कर्मचारीशी संबंध चांगले होते. ते म्हणले आमचं नाव नका सांगू, पण या ठिकाणी फार मोठा हे झालेला आहे, कॅश किती गेली, कशी तिजोरीमध्ये अजून दागिने होते ते गेले, ते धरले नाहीत. आणि तो जो हवालदार होता त्यांनी वरची माहिती घेतली होती. ताबडतोब त्यांना सांगितलं, त्यांनी यंत्रणा बदलली आणि मग रात्री 11 वाजता ती FIR बदलली, माझ्याकडून माहिती घेतली आणि ती दुसऱ्या दिवशी मग ते 1 कोटीपेक्षा जास्त माल हस्तगत झाला की त्यांना आमच्यामुळं कळलं. मग दुसऱ्या दिवशी त्या हवालदाराला त्यांनी शोकॉज नोटीस काढलं. म्हटले जर ही बातमी तुमची आली असती आणि आमची FIR याच्यावर फरक असता तर वरिष्ठांनी आमचे कान टोचले असते. आजही विजयराव मगर पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पदावर पुणे शहरामध्ये आहे आणि नेहमी मला भेटल्यानंतर तो किस्सा सांगतात, याचा मला आनंद आहे. बराच वेळा बातमीदार म्हणजे अर्ध वेळ म्हटलं जाते, त्यांना मानधन नाममात्र दिलं जातं. आता तुमचं सुरुवात 1982ला झाली, तर त्यावेळेस किती रुपये मानधन होतं किंवा काय होतं? माझ्या निवडीचा एक किस्सा फार गमतीदार आहे. त्यावेळेस मुनगेकर नावाचे संपादक होते आणि ते आवटे कॉलेजला एका कार्यक्रमासाठी आले आणि त्यावेळेस त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माझ्याकडे होतं. आणि त्या कार्यक्रमात प्रास्ताविक केल्यानंतर आपल्याला माहिती आहे, त्या काळामध्ये प्राचार्य जी लाडकी मुलं असतात तीच चहा आणि बिस्किट द्यायला असतात प्राचार्यांच्या केबिनमध्ये, तो एक मान असायचा. तेव्हा मी ते चहा बिस्किट देतो. त्यांनी माझ्याकडं कटाक्ष टाकला आणि मला म्हटले तुला बातमीवर व्हायचंय का? तर मी म्हटलं हो व्हायचंय. मला काय त्याचं गांभीर्य नव्हतं. नंतर ते गाडीत बसून गेले. मला प्राचार्य पानोळ म्हटले, अरे तुला समजलं का, बातमीदार होणं हे फार अवघड असतं, तुला संधी मिळते, तू जा. त्यांनी काय सांगितलंय तर मला म्हटलं, त्यांनी डायरीत लिहिले गुरुवारी सकाळी 10 वाजता पुण्यामध्ये ये. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मी दुसऱ्या दिवशी सकाळी माझे मित्र संजय कटऱ्या ते पुण्यात राहतात, त्यांना बोलवलं. त्यांच्या सायकलच्या कॅरेजवर बसून गेटवर गेलो. पायजमा शर्ट होता आणि गेटवर गेल्यावर एक भंडार लावलेले
मोठ्या मिशा असलेले वॉचमॅन होते तिथं. आणि म्हटले काय रे पोराव कुठे आले? म्हटलं आम्हाला संपादकाला भेटायचंय, संपादक साहेबांना. ते म्हटले तुम्हाला कळतं का इथं आमदार खासदारांना वेळ घ्यावा लागते, पळा म्हटले. तुम्ही कुठे आले? आम्ही घाबरून गेलो. पण त्याच वेळेस जो ड्रायव्हर संपादक साहेबांबरोबर मंचरला त्याने आम्हाला पाहिलं, तो जवळ आला आणि म्हटलं मनसरचे का रे? हा. मग त्या वॉचमनला समजून सांगितलं संपादक साहेबांनी बोलवले. मग त्यांना म्हटलं तुम्हीच चला. मग ते गेलो, आम्ही त्यांची चर्चा केली आणि मग त्यांनी सांगितलं एवढ्यात काय एखादा कार्यक्रम झाला तेव्हा पण एक यात्रा झाली जवळची बैलगाड्याची. ते म्हटले निबंधासारखं लिहून द्या. मी लिहिलं, एक अर्ज दिला आणि दुसऱ्या दिवशी ती बातमी प्रसिद्ध झाली, स्वतः संपादक हातात दिली. त्यानंतर मला एक 5 दिवसांनी पत्र आलं आंतरदेशीय. त्याच्यामध्ये लिहिलं होतं की दरमहा ₹75 मानधन, पोस्टाचा व प्रवासाचा एसटीचा खर्च व्यतिरिक्त दिला जाईल, पण एसटीची तिकीटं जपून ठेवावी लागतील. अशा पद्धतीचं ते पत्र होतं आणि त्यावेळेस 3 महिन्यासाठी नियुक्ती होती. दरम्यानच्या काळात मला एक आठवडाभर प्रशिक्षण घेण्याविषयी सूचना आली होती. त्यानुसार मी पुण्यामध्ये दररोज संध्याकाळी 4 ते 8 ह्या वेळात प्रशिक्षण घेत होतो आणि योगाने राजकीय बातम्या कशा लिहाव्यात याचं प्रशिक्षण वरुणराज भिडे यांच्याकडून मला मिळालं. शनिवारवाड्यासमोर एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे आणि अन्य नेत्यांच्या सभा होत होत्या. तेव्हा ते मला घेऊन जायचे, जरा म्हणायचे कधी कधी हे नेते लोक बदलतात, तेव्हा टेप रेकॉर्ड घे एखादं, तुझ्या काळात राहू दे. आणि मग त्यावेळेस मी टेप रेकॉर्डही घेतलं होतं आणि मग पुढं मी पत्रकारिता सुरू केली आणि त्या टेप रेकॉर्डचा मला 1990ला फार चांगला उपयोग झाला. त्यावेळेस किसनराव बानखिले विद्यमान खासदार होते आणि 6 महिन्यांनी दिलीप वळसे पाटील उभे राहिले आणि शिवाजीराव पाटील विरुद्ध किसनराव बानखिले ही लढत जोरात होती मंचरला. शिवाजीराव पाटील विरुद्ध वळसे पाटील करेक्शन सॉरी, दिलीप वळसे पाटील विरुद्ध शिवाजीराव पाटील 1990ला. आणि किसनराव बानखिले शिवाजीराव पाटलाचे प्रचार प्रमुख होते आणि त्यांनी मंचरच्या सभेत सांगितलं की जर मला डोकेलिटी असती तर मी पंतप्रधान झालो असतो. हे वाक्य महत्वाचं. आणि ते मी रेकॉर्ड केलं आणि संध्याकाळी फोटो वगैरे घेऊन वरुणराज भिडेंना भेटलो आणि त्यांना ते रेकॉर्ड दाखवलं. म्हणलं असं असं ते बोलले. अरे म्हणजे हेच आपण लीड करू बातमीचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळला ती बातमी पहिल्या पानावर आली आणि फार मोठी बातमी आली. विशेष म्हणजे त्या बातमीचा इतर दैनिकाचे पुण्याहून पत्रकार आले होते संक्रमक. त्या कुठल्याही पुण्यातून आलेल्या पत्रकारांनी ते लीड केलं नव्हतं किंवा त्याचा उल्लेखही केला नव्हता, फक्त सकाळमध्ये केला होता. मी वरुणराज भिडे यांच्या मार्गदर्शनामुळं अतिशय वेगवेगळ्या बातम्या मला देता आल्या. आतापर्यंत महत्वाच्या सभा कोणाच्या कव्हर केल्या तुम्ही? समजा आता पंतप्रधान होते किंवा राष्ट्रपती होते, तर या भागात काही संधी मिळाली तुम्हाला कव्हर करण्यासाठी? या भागामध्ये नेत्यांमध्ये जर मुख्यमंत्री म्हणून पाहिलं तर ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आले होते. त्यांची एक सभा मला कव्हर करायची, अनेक सभा त्यांच्या कव्हर करायच्या मिळाल्या. आदर्शगाव गावडीमडीमध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील आल्या होत्या. पंतप्रधान म्हणून टी चंद्रशेखर आले होते. नरसिंह राव आले होते. या सर्व नेत्यांच्या सभा त्या काळात कव्हर करण्याचं मला भाग्य मिळालं. विशेष करून आता जी पत्रकारिता केली जाते किंवा प्रिंट मीडिया आणि युट्यूब चॅनल किंवा थोडक्यात चॅनल, तर याच्यामध्ये प्रिंट मीडियाला दिवसेंदिवस आता थोडं मान कमी किंवा थोडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कमी होत चालला, यावर काय मत? नाही, आताच बदलता काळ आहे आणि या मोबाईलमुळे जग हातात आलेलं आहे. पण आजही प्रिंट मीडियाची जी विश्वासार्हता आहे त्या अजूनही टिकून आहे, हे नाकारता येणार नाही. युट्यूबवाल्यांचं फारसे कष्ट घ्यावं लागत नाही, फक्त समोर माईक धरायचा, तो बोललेला दाखवायचा, बाकी फारसं डोकं लावायला लागत नाही. पण प्रिंट मीडियामध्ये आजही त्या बातमीदाराला फार कष्ट घ्यावे लागतात. ही वस्तुस्थिती आहे. ते काय बोलले, त्याचा सेटअप लावणं, त्यातलं नेमकं साधारणतः आता ज्या सकाळमध्ये काम करतो त्याच्यामध्ये कुणी आलं उद्या तर 400 शब्दाच्या मर्यादेपेक्षा जास्त बातमीचा तपशील चालत नाही. आणि आपल्याला माहिती आहे मोठ्या सभा त्या 4-5 एवढे दिग्गज नेते असतात आणि एक नेताच 1000-1500 शब्द बोलतो. म्हणजे 4 नेत्यांच्या 4000 शब्दातून 4 शब्द निवडायचे ही फार अवघड कसरत आजही बातमीदारांना करावी लागते. आणि प्रिंट मीडिया जरी युट्यूबची किती स्पर्धा असली तर प्रिंट मीडियाचं विश्वासार्हता आजही टिकून आहे. लोक म्हणतात हे यापेक्षा पेपरला आले सकाळला बातमी खरी आणि वस्तुस्थिती आजही तेवढाच विश्वास विशेषतः जुन्या पिढीचा आहे. पण नवी जी पिढी आहे तिचा वाचण्याचा कल कमी झालाय किंबहुना ते त्यापासून दूर चाललेत, हे वास्तव्य नाकारता येणार नाही. आता तुम्ही सकाळमध्ये जवळजवळ 42 वर्षे बातमीदारी करताय,
ते काम करत असताना तुम्ही सामाजिक संदेश देण्याचं काम करता. समजा दशक्रियाविधी असेल, कुणाचा वाढदिवस असेल किंवा बाकी जनरल कार्यक्रमातही. तर हे कसं अंगीकारलंय? कारण आता त्याची गरज आहे. लोकांना जे तुम्ही आता समजा कोरोना काळात सांगितलं किंवा त्याच्या आधी सांगितलं बाबा लोकांना ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल, पाणी विकत घ्यावं लागेल किंवा चष्मा विरहित मुलगा दिसणं एक 10 वर्षांनी अवघड आहे. मग चष्म्यावाले दिसणार. एखादा चष्मावाला नसेल तर त्याला थोडक्यात त्याची मजाक केली जाते. तर याबाबत नेमका संदेश काय किंवा याचं तुम्हाला भविष्यात कसं वाटतंय? मी पत्रकार होण्यापूर्वी अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेस विष्णुकाका इंगे असेल, अरुण गिरे असतील, त्यांना माहीत आहे मी त्यावेळेस एक सोशलवर वादविवाद स्पर्धेमध्ये कायम भाग घेत होता. आणि नंतर सकाळमध्ये नियुक्ती झाल्यानंतर माझं मी काम समाज प्रबोधन कायम चालू ठेवलं. त्याच्यामध्ये 1990 मध्ये एक अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात मी MA करत होतो आणि त्यावेळेस एक वादविवाद स्पर्धा होती. त्यावेळेस मला कॉलेजने सांगितलं की तुम्ही आपल्या कॉलेजतर्फे ह्या स्पर्धेत भाग घ्या. स्पर्धेचं नाव होतं त्यावेळेस नुकताच बिस्लरी बाटलीचा जन्म झाला होता आणि कोणी पाणी पित असेल तर म्हणजे फार मोठ्या घरचं हे लेकरू आहे आणि आम्ही हिंडत होतो. आणि त्या पार्श्वभूमीवर त्या वक्तृत्व स्पर्धेत मला उतरवलं होतं कॉलेजने. जवळ 10-12 वक्ते राज्यातले होते विद्यार्थी आणि त्यात मी असं केलं का अण्णासाहेब आवटे कॉलेज असल्यामुळं आणि माझा पहिला नंबर होता ABCDवर आणि मी सांगितलं सर्वांना पाणी विकत घ्यावं लागेल भविष्यामध्ये. तर त्यावेळेस मला मोबाईल नव्हता पण एवढी टीका केली, म्हटले विहिरी भरल्यात, रांजण भरलेले आहेत, ओढा भरलाय, पाणी कुठं विकत घेतं का, यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. ज्याच्यावर टीका होती त्याला शेवटच्या टप्प्यात पुन्हा 3-4 मिनिटं मिळतात. त्यावेळेस मी म्हटलं माझा लँडलाईन नंबर आहे मित्रांनो, एक 5-6 वर्षांनी 8-10 वर्षांनी आपण भेटू, माझं बाकी ते खरं होणार आहे, सर्वांना पाणी विकत घ्यावं लागलं आणि ते माझं बाकी खरं झालं. परत एकदा साधारणतः मोबाईल बाजारात आला 2000च्या दरम्यान. त्यावेळेस आंबेगाव तालुक्यात जर पाहायचं तर एक आत्ताचे विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, त्यावेळेचे त्यांचे खास जिवलग मित्र शिवाजीराव आढळराव पाटील आणि उद्योजक देवेंद्र या तिघांकच मोबाईल होते. आणि मी जर कधी म्हटलं मला जरा मोबाईल द्या, मला सकाळला फोन करायचा तुमचीच बातमी, तेव्हा लवकर बोल. कारण त्याच वेळेस पहिल्या महिन्यामध्ये देवेंद्रशी यांना 80,000चं बिल आलं होतं. 80,000 म्हणजे त्यावेळेस 2000ला माझ्या मिळतो 30-35 रुपये पेट्रोल होतं आणि आज आहे 100च्या पुढं, म्हणजे 3 पट. म्हणजे आजच्या हिशोबाने जवळजवळ 2 ते 2.25 लाख रुपये बिल आला असतं. त्या पार्श्वभूमीवर मोबाईलचं भवितव्य काय असं एक प्रोग्राम होता आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की त्यावेळेच्या आधीच्या वक्त्यांनी असं सांगितलं होतं की म्हटलं इथं घरात नाही पीठ आणि काय पैसे घ्यायला नाही मीठ आणि इथं मिलो खाणारी माणसं, रोजगार हमीवर जाणारी माणसं आणि कुठं मोबाईल घेतील का, इथं सायकल घ्यायला पैसे नाही तर मोबाईल कोण घेणार. त्यावेळेस मी म्हटलं होतं की भविष्यामध्ये जसं संगणक बाजारात आला त्यावेळेस 1.5 लाख रुपये किंमत होती, हळूहळू त्याच्या किमती कमी झाल्या, तसं मोबाईलच्या किमती ह्या प्रचंड कमी होती आणि मोबाईल म्हणलं हातगाडीवर विकला जाईल. मनसर त्यावेळेस मोबाईल घ्यायचा तर पुणे किंवा मुंबईला जावं लागत होतं. म्हणलं मनसरमध्ये जेवढ्या पानटापऱ्या आहेत त्याच्यापेक्षा दुकानं जास्त मोबाईलची असतील आणि जसे बटर पाव विकतात ना तसा मोबाईल विकला जाईल असं मी भाकीत केलं होतं आणि त्यावेळेस एक टीका झाली. पण त्यानंतर सुद्धा आपण पाहतो का ते भाकीत खरं ठरलं. तिसरं म्हणजे साधारणतः मला आठवतंय 2018 मध्ये जे जागतिक तापमान वाढतं तेव्हा पर्यावरणावर मी एका व्याख्यानाला गेलो होतो सांगलीला. त्यावेळेस पर्यावरणाविषयी चर्चासत्र होतं. त्यावेळेस मी सांगितलं होतं की दिवसेंदिवस तापमान वाढत चाललंय आणि त्याला कुलाबा वेधशाळेचा आधार आहे. तर चंद्रपूरमध्ये त्यावेळेस 2006 मध्ये 48.5 टेम्परेचर गेलं होतं आणि मध्यंतरी पुण्याचं 43 वर गेलं होतं. तर ह्या पार्श्वभूमीवर मी सांगितलं ज्यावेळेस 50च्या पुढे टेम्परेचर जाईल त्यावेळेस माणसांना हवा विकत घ्यावा लागेल, हे मी त्यावेळेस भाकीत केलं होतं. आणि आजही आपण पाहतो 2000च्या करोनामध्ये ऑक्सिजन काय असतो हे आपण सर्वांनी पाहिलंय. किंवा आजही कुठलाही माणूस ऑफिसमध्ये असेल, गाडीत बसला तर AC चालू करतो आणि प्रत्येक माणूस हवा विकत घेतोय, हे वास्तव्य नाकारता येत नाही. चौथं एक बाकीत मी केलं होतं, एका अचानक मला एका कॉलेजला जायची संधी मिळाली. माझ्याकडे एक डॉक्टर शेलार म्हणून मित्र होते आणि त्यांच्या कुटुंबातला एक मुलगा डॉक्टर झाला होता. तर ते मला म्हटले जाऊ आपण, त्याचा MBBSला निरोप समारंभ आहे, आपण जाऊया. त्यांच्याबरोबर गेलो, त्यांनी ओळख वगैरे करून दिली. त्यासाठी ब्रिज कँडी पुण्याचे डॉक्टर येणार होते चीफ गेस्ट म्हणून. संध्याकाळी 7ची वेळ होती कार्यक्रमाची, आम्ही 6:30ला गेलो
आणि ते म्हटले 6:30 वाजले, 7:30 वाजले ते काही पाहुणे आले नाही. तर पाहुणे नसल्यामुळे विद्यार्थी काही BJ मेडिकलचे होते, काही इतर कॉलेजचे 350-400 विद्यार्थी बसले होते, ताटकळले होते. त्यामुळे म्हटले तुम्ही काहीतरी 5 मिनिटं बोला विद्यार्थ्यांपुढे. अरे म्हटलं ह्या विद्यार्थ्यांपुढे मी काय बोलणार? आपला विषय म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये सकाळ, दुपार, संध्याकाळ गोळ्याशिवाय काहीच विषय नाही. तर ते म्हटले बोला तर खरं. माझा लांबलचक परिचय करून दिला आणि विद्यार्थ्यांना वाटलं आपले गेस्ट नाही, तेवढे विद्यार्थी आपसापसात बडबड करत होते. आणि मी जेव्हा उठलो तेव्हा म्हणलं विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी जी मेडिकलमधली उदाहरणं देईल ती इंडियातली पहिली असतील. फक्त तुम्ही 5 मिनिटं शांतता हे करा. मुलं एकदम शांत झाली. म्हटलं याच्यामध्ये मराठी न समजणारे किती जण आहेत. तर त्यात मी चेहऱ्यावर पाहिलं ते काही जम्मू काश्मीरचे विद्यार्थी होते, काही नागालँडचे होते, दिसत होते चेहऱ्यावर लगेच. पण ते बरेच विद्यार्थी म्हणले आम्ही 4-5 वर्ष पुण्यात आहे, आम्हाला मराठी चांगल्यापैकी जमते. म्हणजे भाषेचा प्रश्न संपला. आम्ही पहिला प्रश्न विचारला, यापुढं तुम्ही MBBS झाल्यानंतर सर्जन होणार, तर तुम्ही ब्रेनचे डॉक्टर किती होणार? त्याला हात झाले. हृदयाचे डॉक्टर किती होणार? त्याला हात वर झाले. परत अजून ब्रेन, हृदय, हाडाच्या डॉक्टरला सर्वात जास्त हात झाले. तुम्हाला माहिती आहे हाडाचं आज हॉस्पिटल खाजगी सुरू केलं, 3 वर्षात आपण ते मोठं करतो. तर मग पण चौथा प्रश्न विचारला त्याला मात्र हात फार कमी झाले. त्यामध्ये विचारलं दाताचे डॉक्टर लोक हसले, ते इतर डॉक्टर हसले, डोळ्याचे डॉक्टर त्याला हसले, कानाचे डॉक्टरला हसले. मी म्हटलं तुम्ही इथंच फसलेला आहात. मी सांगतो ते बाकीत मग सांगितलं माझी 4 बाकीचं खरं ठरली, तर वैद्यकीय क्षेत्रात बाकीत सांगतो. म्हटलं आता पहा हाडाच्या डॉक्टरच्या बाबतीत तुम्ही मला आता रस्त्याचं रुंदीकरण होत चाललेले अपघाताचं प्रमाण पूर्णपणे घटणार आहे, त्यामुळे त्या डॉक्टरला मागणी नसणार आहे. दुसरं म्हणजे हृदयाच्या बाबतीत आता योगा करतात लोक, व्यायामाकडे लक्ष दिलं आणि चांगली जनजागृती झाली, त्यामुळे त्याचे कमी पेशंट होतील. आणि तिसरं म्हणजे ब्रेनच्या बाबतीत लोक डेव्हलप झालेले. खरा प्रश्न आहे तो म्हणजे या पुढच्या काळात ह्या 3 डॉक्टर करायला लागतील, दात, कान आणि डोळे. ते कसं ते सांगितलं मी त्यांना. म्हणलं पूर्वी आमच्या काळामध्ये आजोबा म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी दात किडायचे. आज माझं 3री-4थीच्या मुलांना एखादं जंक फूड खातात म्हणून तेवढं दाताच्या डॉक्टर गर्दी असं. दुसरं म्हणजे डोळे, जे डोळे का ज्याच्यामुळे मोबाईलचा अतिरिक्त वापर, मोबाईलमुळे जग जवळ आलं पण माणूस माणसापासून दूर गेला प्रचंड. म्हणलं पूर्वी आम्ही पुणे मुंबईला निघालो एसटीत किंवा कारमध्ये बसलो तर झोप घेत होतो. आज मात्र 11-11, 12-12 वाजेपर्यंत त्या डोळ्याला त्रास दिला जातो. त्यामुळं आम्ही 10वीला असताना एखादा चष्म्यावाला असायचं त्याला आम्ही वेगळं चिडवायचं. आज मला 4थी-5वीच्या मुलांना एवढे चष्मे आहेत का भयंकर चष्म्याचं प्रमाण वाढले. आणि माझ्या माहितीनुसार जेव्हा मुलं मुली लग्न जमवायला येतील त्यावेळेस ती लग्न जमवताना आता पद्धत अशी आहे का तुमचं किती शिक्षण झालं, तुमचे आई वडील काय करतात, तू काय करते, यापेक्षाही किती नंबर आहे. आता परवाच मला सांगितलं इथले मेगा गाडी म्हणून चष्म्याच्या फार मोठ्या विक्रेते आहेत, त्यांनी सांगितलं -30चा चष्मा 10वीच्या मुलाला लागलाय. म्हणजे भिंगाचा. म्हणजे आपल्या आजोबाला जो चष्मा आहे तो 10वीच्या मुलाला जर आला तर या पुढची लग्न पद्धती किंवा लग्न सुद्धा त्याच्यावरून मोडू शकतात. कारण मुलीचा नंबर कमी असेल तर मुलाचा जास्त असेल तर मुलाला रिजेक्ट करतील किंवा मुलीचा जर जास्त असेल तर मुलीला रिजेक्ट करू शकतो. हे एक मोठा धोका आहे. कानाच्या बाबतीत सुद्धा आता आपल्याकडे बहिरेपणाचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे. जसं आपल्याकडे आता चष्मा आणि मोबाईल आहे, तिसरी प्रत्येकाकडे एक वस्तू येणार आहे त्या 8-10 वर्षावर, ते म्हणजे कानाचं मशीन. त्यामुळं ही जी बाकीत आहे ती आपली योगाने खरी झाली. मी काही ज्योतिषी नाही, तर समाजामध्ये जी जनजागृती करतो त्यातूनही सुचलेलं उत्तर आहे. आता एक शेवटचा प्रश्न, साधारण आता तुम्ही 42 वर्ष सकाळमध्ये काम करताय सलग, म्हणजे कुठली 43 वर्ष, 4 दशकं झाली. 4 दशक झाली. आता 5व्या दशकात सुरुवात. हो, तर सलगपणे काम करताय. तर बऱ्याच बातमीदार पाहतो, म्हणजे उपसंपादक पाहतो, संपादक पाहतो, कधी कधी 2-2, 3-3 वर्ष काम करतात, समजा दुसऱ्या पेपरला जातात, काही बातमीदारी सोडून घरी बसतात. आणि हे जाहिरातीचं जे बर्डन आहे, हे जाहिरात आणि बातमीदारी, याच्यामुळे काही लोक म्हणतात बाबा उधारीमुळे नको, किंवा काही लोकांची मानसिकता नाही जाहिरात द्यायची, फक्त बातम्या आल्या पाहिजे. तर याबाबत काय नेमका आव्हान करू शकताय वाचकांना? परिस्थिती अशी आहे की ज्या सकाळमुळं मला समाजामध्ये मानाचं स्थान मिळालं. इतर पेपरबद्दल मला काही बोलायचं नाही. सकाळचा बातम्या म्हटल्यानंतर समाजात एक विश्वासार्थता आहे आणि त्या विश्वासार्थतेला कधी तडा जाऊन न देणं हे काम मी पहिल्यापासून केलेलं आहे. त्यामुळं सकाळची एक मोठी प्रतिष्ठा कालही होती, आजही आहे, उद्या राहणार आहे. त्याचं कारण सकाळची जी टीम आहे आमची सगळी, म्हणजे संपादक बदलत असतात. आता सम्राट सर असतील, शीतल पवार मॅडम असेल,
किंवा आमचे या सकाळ पेपरचे अध्यक्ष PJP पवार साहेब असतील, याचं सतत शिकवण असते की एकांगी बातम्या देऊ नका, जे द्यायचंय ते दोन्ही बाजू द्या. आणि आजही तुम्ही पाहत असाल राजकीय रणधुमाळी सुरू आहे, पण आमचं जर वृत्तपत्र पाहिलं तर केंद्रापासून तर गावपर्यंतच्या बातम्या इतक्या बॅलन्स असतात आणि वाचनीय असतात. हा एक भाग झाला. आता दुसरा भाग जाहिरातीचा विचारला. आता बदलत्या काळानुसार वृत्तपत्र चालवणं फार अवघड आहे. किंवा जे 5 किंवा 6 रुपयाला जे दैनिक पडतं त्याची नुसती कोरी पानं तुम्ही घेतली, आज 24 पानं नुसती कोरी मागा तुम्ही, तरी एक पान 2 रुपये, म्हणजे 48 रुपये. 5 रुपयाचा जो पेपर असतो त्यात ₹1.25 एजंटला जातो, उरतात किती? ट्रान्सपोर्ट आहे, छपाई आहे. म्हणजे हा एकमेव जगातला धंदा आहे की त्याचे उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पादन, म्हणजे जो खर्च येतो तो आणि मिळणारा त्याचा अजिबात ताळमेळ नाही. त्यामुळे जाहिरातीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जाहिरातीचं बदलत्या काळानुसार जाहिराती घेणं अजिबात वाईट नाही किंवा चुकीचंही नाही, कारण तो एक वृत्तपत्र चालवायचं म्हणण्यात एवढं मॅनेजमेंट राबत असतं. आणि त्यामुळं ग्रामीण भागातील बातम्या अर्धवेळ म्हणून असतात, त्यांच्याही उपजीविकेसाठी ते असतं. आता जो उधारीचा प्रश्न आहे हे बरोबर आहे. काही क्लायंट असे असतात की ते सगळ्याच वृत्तपत्राला बुडवतात, पण त्यांच्याबाबतही काही ठिकाणी हे केलेलं आहे आपण, का जे बुडवतात त्यांना सगळ्यांना आम्ही इतरही वृत्तपत्रावाल्यांना जागृत करतो, तुम्ही हे करू नका. सतत पाठपुरावा केल्यानंतर उधारी वसूल होते, पण त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो. जिथं भेटेल तिथं आपल्याला त्याला हे करायला व्हॉट्सअपवर SMS करावा लागतो. मिळते उधारी, पण उशिरा मिळते, हे वास्तव्य आहे. आता युवा बातमीदारांना काय संदेश देऊ शकता? कारण तुम्ही आता 4 याचं काम केलंय, 4 म्हटलं तर 4 दशक. तर त्या पद्धतीने युवा बातमीदारांनी कशा पद्धतीने बातमीदारी केली पाहिजे आणि बॅलन्स राखला पाहिजे? बऱ्याच वेळा बातमीदार झटपट बातमी देण्याच्या नादात चुकीची बातमी जाते, काही लोकांना मनस्ताप होतो, काही ठिकाणी कोर्ट केसेस झाल्या, पोलीस स्टेशनला हेलपाटे मारावे लागतात. तर यासाठी युवा बातमीदारांना काय आवाहन करू शकता? कसं होतं, आरोप प्रत्यारोपाच्या बातम्या गडबड करतात बऱ्याच वेळा. समजा एखाद्या बँकेवर तुम्ही बातमी विरोधात गेली तर खटकन त्या बँकेच्या ठेवीवर, व्यवसायावर मोठा परिणाम होतो. तर अशा वेळेस एकांगी बातमी कधीच द्यायची नसती. त्यावेळेस त्याचंही म्हणणं घ्या आणि त्याचं खंडन करणारं किंवा जे बँकेचे MD असतील किंवा त्याचे चेअरमन असतील त्यांची बाजू घ्या. जेवढे आरोप शब्द केले तेवढंच त्याचं उत्तर दिलं तर गैरसमज होत नाही. एकांगी बातमीमुळं मात्र हे होऊ शकतं. आता हे वृत्तपत्र हे यूट्यूबवाल्यांच्यासाठी, सोशल मीडियात जे काम करतात त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा संदेश आहे की आपण घेतो, भावनेच्या भरात देतो, पण देत असताना कुठली बातमी आर्थिक संबंधाशी असेल, पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था किंवा अन्य, किंवा एखादी शाळा असेल, कॉलेज असेल, त्याच्या वेळेस सहज आपण एखादा पालक तक्रार करतो, पण त्यात 2000 विद्यार्थी असतात, एखादा पालक तक्रार करतो, पण त्याची विश्वासार्हता किती हे पाहिलं पाहिजे. 2000 पालक आहेत आणि त्यात 1999चं काहीच म्हणणं नाही ना, हा एकटाच बोलतोय, मग त्याला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, भडक बातम्यांच्या नादामध्ये त्या वृत्तपत्राची बदनामी होते, त्या संस्थेची बदनामी होती, हे टाळलं पाहिजे. ठीक आहे. आपण आज जो बहुमोल वेळ दिला आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी आणि युवा बातमीदारांनी एक आवाहन केलं, त्याच्याबद्दल मी आभार मानतो. संतोष वळसे पाटील, आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनी, मनसर. ठीक आहे. पत्रकार वरुणराज भिडे स्मृती आश्वासक पत्रकार पुरस्कार रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता साहित्य परिषद पुणे येथे हा पुरस्कार मला मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी व अन्य सहकाऱ्यांनी उपस्थित राहावे